त्या फार्मरनी काय केलेलं आहे, या रेक्टँग्युलर प्लॉटच्या इनसाइड एक स्क्वेअर शेपचं प्लॉट यूज केलाय टू बिल्ड द हाऊस. टू बिल्ड द हाऊस हा स्क्वेअर शेपचा एक स्क्वेअर यूज केला, स्क्वेअर शेपचा प्लॉट. आणि त्यांनी काय सांगितलंय की या स्क्वेअर शेप प्लॉटची किंवा या स्क्वेअर शेप फार्मचा जो पीस आहे याचा जो लेंथ आहे, आता मला सांगा स्क्वेअर असेल तर त्याची प्रत्येक साइड कशी असते, सेम असते. आणि त्याने साइड सांगितली आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देन आवर क्वेश्चन इज फाइंड द एरिया ऑफ रिमेनिंग फार्म. म्हणजे हा प्लॉट स्किप करून या टोटल रिमेनिंग एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता मला असं ओरली सांगा की याच्यामध्ये नेमकं आपण फाइंड कसं करणार. बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे आपण काय करूया की हा जो टोटल फार्म आहे, हा मधला हाऊसचा एरिया निग्लेक्ट करूया. पूर्ण हा जो फार्म आहे एवढा अगोदर त्याचा एरिया फाइंड करू आपल्या, कारण आपल्याकडे लेंथ आहे, ब्रीथ आहे. मग रेक्टँगलचा एरिया फाइंड करून त्यांनी जो इथे मध्ये प्लॉट जो यूज केलाय फॉर बिल्ड द हाऊस, तर मग ह्या टोटल फार्म मधून हा एवढा एरिया आपण काय करणार, मायनस करून टाकू. हा म्हणजे एवढा मायनस केला तर हा रिमेनिंग एरिया म्हणजे आपला आन्सर असणार आहे. मग त्याला स्टेप बाय स्टेप कसं लिहूया. लेंथ ऑफ फार्म किती दिलेलं आहे, 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. अँड ब्रीथ ऑफ फार्म a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. मग आपल्याला रेक्टँगलचा एरिया माहिती आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ फार्म लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ इंटू ब्रीथ. मग सांगा इथे लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे काय करावं लागेल, 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि मी तुम्हाला काल काल आणि परवा दिवशी मल्टिप्लिकेशन शिकवलेलं आहे. मल्टिप्लिकेशन करताना जर दोन ब्रॅकेट असतील तर मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, पहिल्या ब्रॅकेटचा जो पहिला टर्म असतो तो पहिला टर्म दुसऱ्या ब्रॅकेटच्या दोघांनाही मल्टिप्लाय होतो. नंतर दुसरा जो नंबर असतो पहिल्या ब्रॅकेटचा, हा दुसऱ्या ब्रॅकेटच्या जेवढे काही टर्म्स असतील, इथे दोन आहेत म्हणून हा 3b स्क्वेअर या दोघांनाही मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. आता इथे या मल्टिप्लिकेशनच्या स्टेप्सला आपल्याला मार्क्स नसणार आहेत, म्हणून आपण काय करूया, हे मल्टिप्लिकेशन थोडं साईडला रफ मध्ये सॉल्व्ह करूया. म्हणजेच बघा इथे काय होणार, अगोदर हा 2a स्क्वेअर या a स्क्वेअर आणि b स्क्वेअरला मल्टिप्लाय होणार. तुम्हीही ज्यावेळेस आता फक्त स्क्रीनशॉट काढणार तर असं लक्षात ठेवा की याचं मल्टिप्लिकेशन आपण साईडला रफ मध्ये केलं होतं आणि तुम्हीही ते नोट डाऊन करताना नोटबुक मध्ये ते मल्टिप्लिकेशन करून घ्या. बर, मग सांगा बरं मल्टिप्लिकेशन मध्ये मी काय करणार, पहिल्यांदा 2a स्क्वेअरनी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार, नंतर 3b स्क्वेअरनी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार. मग आता 2a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर काय होणार, 2a⁴. ओके. नंतर 2a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर हे असंच राहणार 2a स्क्वेअर b स्क्वेअर. नंतर इकडे बघा 3b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 3a स्क्वेअर b स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन अगोदर हे लिहिलं काय नंतर लिहिलं काय, मल्टिप्लिकेशन मध्ये सारखं असतं. a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर, अरे हे b आहे, हे 2 आहे, असं ते b ला जॉईन केलं होतं. हा 2a स्क्वेअर b स्क्वेअर. इकडे बघा 3b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 3a स्क्वेअर b. इकडे बघा 3 इंटू b तर 3b⁴. बरोबर. मग आता याच्यामध्ये लाईक टर्म्स कोणते कोणते आहेत बघा, a स्क्वेअर b स्क्वेअर a स्क्वेअर b स्क्वेअर. म्हणजे फायनल आपण त्याला रिड्यूस करू शकतो a⁴ प्लस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर b स्क्वेअर, इट विल बी 5a स्क्वेअर b स्क्वेअर. बरोबर ना. आणि पुढचा आहे 3b स्क्वेअर. मग आता स्क्रीनशॉट काढून, हा नाही हे 4 पाहिजे, ते मध्ये नेटवर्क झालं की तसं नेटवर्क गेला आलं ना तेव्हा होतं तसं. मग मी इथे डायरेक्ट आन्सर लिहितो याचं. काय लिहू आन्सर, 2a⁴ प्लस 5a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. अरे हा हे रिरेज करू का तुम्हाला, त्याची यूज नाही ना, म्हणजे स्क्रीनशॉट करून ठेवा जर पाहिजे असेल तर. 1 2 3 हा झाला या पूर्ण फार्मचा एरिया.
काय झाला, एरिया झाला या पूर्ण फार्मचा. आता ते काय म्हणतायत, हा अगोदर मग आपल्याला त्यांनी जो हाऊस बिल्डिंग साठी तो जो एरिया यूज केला, तो एरिया आपल्याला अगोदर फाइंड करावा लागेल. त्याची फक्त आपल्याकडे लेंथ आहे, मग त्याचा एरिया कसा काढणार आपण, आता बघूया. लेंथ ऑफ स्क्वेअर प्लॉट इज इक्वल टू किती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर एरिया हा एरिया काय असतो स्क्वेअरचा, एरिया काय असतो स्क्वेअरचा, साइड इंटू साइड, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्यालाच त्याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लिकेशन इकडे रफ मध्ये सांगा डायरेक्टली. आता ए इंटू हा जो ए आहे अगोदर ए स्क्वेअरला मल्टिप्लाय होणार, नंतर बी स्क्वेअरला होणार. मग ए इंटू ए रेस टू 4, ए इंटू बी मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए हा. आता नंतर बी ने मल्टिप्लाय करायचं, मायनस बी इंटू ए, मायनसच राहील, याला आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर बी स्क्वेअर. हा किंवा मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बी स्क्वेअर ए स्क्वेअर लिहा किंवा ए स्क्वेअर बी स्क्वेअर लिहा. लास्टला बी इंटू बी रेस टू 4. ठीक आहे, मग याचा एरिया मी हा याचे सिम्प्लिफिकेशन काय येणार, हे मायनस बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, इट विल बी मायनस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. हे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येतं, काल झालंय ते. मग बघा इथे काय येणार, हा मग दोघं मायनस आहेत ना. ए रेस टू 4 मायनस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस, अरे एक मिनिट, हे मायनस मायनस प्लस आलं पाहिजे, प्लस बी रेस टू 4. हा ठीक आहे. आता बघा पुढे काय 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 राहिलं. हा आता हा जो एरिया आहे या टोटल फार्मच्या एरियामधून आपल्याला मायनस करावं लागेल, तेव्हा आपल्याला रिमेनिंग येणार. मग आपण लिहिणार रिमेनिंग एरिया. मग रिमेनिंग एरिया कसं लिहिणार, अरे 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 अरे, डायग्राम रफ केली तर चालेल का. मग आता ते लिहायला पाहिजे आपण, रिमेनिंग एरिया इज इक्वल्स टू फार्म एरिया मायनस प्लॉट एरिया, करेक्ट का. मग फार्म एरिया किती बघा, फार्म एरिया होता 2a रेस टू 4 प्लस 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b रेस टू 4 मायनस प्लॉट एरिया आहे a रेस टू 4 मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस b रेस टू 4. ओके. हा आता ब्रॅकेट ओपन केलं तर साइन उलटी होतील, तोपर्यंत पहिले दोघं हे पहिले टर्म्स तसेच राहतील. 2a रेस टू 4 प्लस 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b रेस टू 4 मायनस इथे काय होणार मग a रेस टू 4 मायनस मायनस प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस b रेस टू 4. ओके. मग आता लाईक टर्म्स कोणते कोणते बघा, इथे 2a रेस टू 4 आहे, a रेस टू 4 a रेस टू 4, इथे a रेस टू 4. मग 2a रेस टू 4 मायनस 1a रेस टू 4, फक्त a रेस टू 4. डायरेक्ट ऍडिशन लिहिलं चालेल ना. हा आता बघा 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर, मग 5 प्लस 2 7 7a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता बघा इथे 3b रेस टू 4 आहे, इकडे 1b रेस टू 4 आहे, 2b रेस टू 4. हे झालं फायनल आन्सर. अरे समझा क्या. ओके. स्क्रीनशॉट ले लो.
किसी को कोई प्रॉब्लम? हाँ, तो एक बार शॉर्ट में रिवाइज करता हूँ कि क्वेश्चन क्या था। उन्होंने बोला था कि एक रेक्टेंगुलर फार्म है, रेक्टेंगुलर फार्म में उस फार्म की लेंथ, इस शेप का एक फार्म है, ऐसे शेप का एक फार्म है जिसकी लेंथ होगी 2a² प्लस 3b² एंड उसकी ब्रीथ होगी a² प्लस b²। देन उन्होंने आगे ऐसा बोला है कि इस रेक्टेंगुलर फार्म में उस फार्मर ने एक ऐसा प्लॉट निकाला जिसका शेप स्क्वायर होगा और उस स्क्वायर का जो साइड होगा या फिर लेंथ होगा वो रहेगा a² माइनस b²। तो ये स्ट्रक्चर है पूरे फार्म का। उन्होंने क्वेश्चन में हमें ये पूछा है, अगर उसने ये प्लॉट हाउस बिल्ड के लिए यूज किया है तो इस प्लॉट को छोड़कर अब जो रिमेनिंग फार्म का एरिया बचा है वो एरिया फाइंड करो। तो पहले हमने क्या किया, इस पूरे रेक्टेंगुलर फार्म का एरिया फाइंड किया बाय यूजिंग द फॉर्मूला लेंथ इनटू ब्रीथ। तो यहां पे हमें मिला उस रेक्टेंगुलर फार्म का एरिया जिसमें ये प्लॉट भी इंक्लूडेड है। बाद में हमने लेंथ ऑफ स्क्वायर प्लॉट जो भी हमें दिया था a² माइनस b², इस साइड से स्क्वायर का एरिया वाला फॉर्मूला यूज करके उस प्लॉट का जो हाउस बिल्ड के लिए यूज किया है उस प्लॉट का एरिया निकाला 4a⁴ माइनस 2a² b² प्लस b⁴, जो इन दो ब्रैकेट्स का मल्टीप्लीकेशन था। उसके बाद हमने रिमेनिंग एरिया फाइंड करने के लिए उस पूरे फार्म में से उस प्लॉट का एरिया माइनस किया। तो उसके बाद ये सिंप्लीफिकेशन करके हमें क्या मिला, एरिया ऑफ द रिमेनिंग फार्म। ओके, अरे ही हिंदीत झालं ना, ते मला विसरलंच, हिंदी येत नाही। कळालं एवढं? अरे समजा, ओके गुड, मी मराठी, जी मराठी, काढा स्क्रीनशॉट।